आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत। सर, आज तुम्ही गडावरती आलात, मात्र जे आमदार आहेत विधान परिषदेचे अमोल मिटकरी यांची वारंवार टीका आपल्यावरती होते। तुम्ही ड्रायव्हरचा पगार दिला नाही असं ट्विट त्यांनी केलंय, काय सांगाल? हे बघा, मी ओबीसीचे प्रश्न विचारतोय। मी या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना संविधानिक भाषेमध्ये या गावागाड्यातल्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांना, महामंडळांना पैसे द्या म्हणतोय आणि अजितदादांनी त्यांच्या आमदाराला मला कमरेखालच्या भाषेत शिव्या द्यायला ठेवलं आहे। मी इकडं लोकांचे प्रश्न मांडतोय आणि हे इकडं माझ्या वैयक्तिक बाबीवरती टीका करतायत। हाच अमोल मिटकरी म्हणतो की काळ्या पैशातनं याने फॉर्च्युनर घेतली। जो माणूस काळ्या पैशातनं फॉर्च्युनर घेऊ शकतो तो ड्रायव्हरचा पगार देऊ शकत नसेल का? त्यामुळे अमोल मिटकरी बोलतोय वेगळं, दाखवतोय वेगळं, बोलतोय वेगळं, दाखवतोय वेगळं, दोन्ही विरोधाभास निर्माण करतोय। याच्या डोक्याचा तो बावचाळला आहे पुरा, कारण त्यांच्याकडे उत्तरं नाहीत। कारण अमोल मिटकरी हा अशा पक्षाचा प्रवक्ता आहे की ज्या पक्षाचे कारखानदार, पैसेवाले, भांडवलदार हे महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसून नेहमी सत्तेत बसायचा प्रयत्न करतायत। मी सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये आमच्या भटक्या विमुक्तांचे पैसे मागितले, अरे त्याचं उत्तर द्या ना। महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अजितदादा एवढ्या खाली कधी उतरला की तुमच्याकडे उत्तर नाहीत म्हणून पुढच्या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे? लक्ष्मण हाके, तुम्ही कितीही बदनामी करा, मी थांबणारा नाही, मी प्रश्न विचारायचे बंद करणार नाही। तुमच्यावर टीका करण्याच्या बाबतीमध्ये अजित पवारांचा सपोर्ट आहे असं वाटतं तुम्हाला मिटकरी? त्यांनी थांबवलं असतं आजपर्यंत। प्रश्न सोपा होता की महाज्योतीला निधी का मिळत नाही, एवढा साधा सोपा प्रश्न होता। याच अमोल मिटकरींनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली। त्याला वाटलं की आम्ही खालच्या पातळीवर टीका केली, याची बदनामी केली, याचे जुने फोटो मॉर्फ करून मीडियावर टाकले की हा बोलायचा बंद होईल। अरे अमोल मिटकरी, तुझ्याकडे शब्द आहेत, आमच्याकडे शब्द नाहीत असं तुला वाटतं का? आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत, आमच्या दिवसाची सुरुवात शिव्यानी होते। त्यामुळे आम्ही जर शिव्या द्यायला लागलो, मी त्याला सांगितलं आहे, मी अमोल मिटकरीच्या प्रश्नाला उत्तरं नाही देणार आता इथून पुढं। मी अमोल मिटकरीने 2 शिव्या दिल्या मी अजितदादांना 10 प्रश्न विचारणार। त्यामुळे हा लढा अजित पवार या वैयक्तिक माणसाविरुद्ध नाही, तर हा लढा ह्या प्रवृत्तीविरुद्ध आहे, व्यवस्थेविरुद्ध आहे। माझं अजितदादाचं काही शेताला शेत नाही किंवा आमचं काही भांडण नाही। माझ्या गावगाड्यातल्या शोषिताच्या वंचितांना तुम्ही कधी निधी देणार आहे, हा माझा संविधानिक प्रश्न आहे। ते फार खालच्या पातळीवर येतात, तुमची डुप्लिकेट केस आहेत वगैरे असं, म्हणजे एकदम म्हणजे काय? अमोल मिटकरी, तुला विधान परिषदेत अजितदादांनी संधी दिल्या, तू समूहाच्या प्रश्नावर बोल, तू संविधानिक मार्गानं बोल। मला वाटतं अजितदादा जसा अमोल मिटकरी रसातळाला गेलाय तसा त्याला जर तुम्ही नाही आवरलं, तुमचा पक्ष रसातळाला जाईल। इथून पुढं ओबीसी तुम्हाला बायकॉट करतील अशी भाषा बोलणाऱ्याला हे लक्षात ठेवा। ड्रायव्हरचा पगार दिला नाही आम्ही त्याला उघडं करू, म्हणजे असं ट्विट केलं। ड्रायव्हरचा पगार दिला नाही तर ड्रायव्हर कोर्टात जाईल, पोलीस स्टेशनला जाईल, त्याला काही त्यात तथ्य वाटलं तर मला अटक करतील, त्याच्या कुटुंबियाला धमकी दिली असं? कुठं काय असेल तर ते जातील ना कोर्टात। कायद्याचं राज्य आहे, कायदा काय माझ्यासाठी वेगळा आहे का? मी जर कायदा भंग केला असेल, मी जर इरेग्युलर वागलो असेल, मी जेलमध्ये जाईल। तू कशाला टेन्शन घेतोय? मिटकरी बी आणि तुम्ही पण सुशिक्षित आहेत, ही कितीपत आपल्याला सगळ्यांना शोभतं? ही त्यांना विचारा ना। YZ या शब्दाचा अर्थ जोपर्यंत मिटकरी सांगणार नाही तोपर्यंत अजितदादाचे कपडे काढायचं मी थांबवणार नाही। कॅमेरामॅन विनोदसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, परळी, बीड। काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH